सातारा जिल्हा परिषदेमध्ये राजकारणाचा जो अंक सुरू झालाय तो अजूनही थांबत नाहीये। तिथलं राजकारण शमत नाहीये। नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्या असे निषेध फलक वाईमध्ये लागलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी गद्दारी करणाऱ्या ऋतुजा विराज शिंदे यांनी थोडी तरी नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी आणि मग खुशाल कोणत्याही पक्षामध्ये जावं अशा आशयाचे फलक किसनवीर चौकामध्ये लागले। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी। सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीच्या वेळी जे राष्ट्रवादीचे 2 सदस्य फुटले, यातील एक सदस्य ऋतुजा शिंदे यांच्या विरोधात खरं तर वाईमध्ये मोठा प्रक्षोभ उफाळलेला पाहायला मिळत आहे। वाई येथे आपण सध्या आहोत। वाईमध्ये ह्या अशा प्रकारचे ठिकठिकाणी बॅनर लागलेले आहेत। ज्या ऋतुजा शिंदे आहेत त्यांच्या निषेधार्थ या बॅनर लागलेले पाहायला मिळत आहे। खरं तर ही जी त्यांनी जे राष्ट्रवादीला सोडून भाजपशी हातमिळवणी केली हे वाईकरांना पटलं दिसत नाही। त्यामुळे जिल्हा परिषद सभापती निवडी प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गद्दारी करणाऱ्या ऋतुजा शिंदे यांनी थोडी तरी नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी आणि खुशाल कोणत्याही पक्षात जावे अशा प्रकारच्या बॅनर वाई शहरामध्ये ठिकठिकाणी लागलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे ऋतुजा शिंदेची गद्दारी ही वाईकरांना पचलेली नाही आणि त्यांच्याबद्दल मोठा आक्रोश आहे हा उफाळलेला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मंगेश कुमारसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा।